इंद्रियाच्या शक्तीला. म्हणून चंद्री जैसा संबंध पौर्णिमेचा. आता याच्याबरोबर कोणती ओवी वाचायची? 349. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारी एकचे निर्मळाजी अधिष्ठात्रच्या मेळा दैवतांचा जो. पुढचं, आणि का वसंती बरवा आरामू आरामी प्रिया संगमू संगमी आगमू उपचारांचा. याच्याबरोबर कोणती ओवी वाचायची? 349. लक्षात ठेवा, सिद्धांत वाचायचा. आता दुसरं ज्ञानोबाऱ्यांचं उदाहरण आहे. बघा, ज्ञानोबाराय असे आहेत, सगळ्यांना ज्ञानेश्वरीची गोडी लागली पाहिजे. काही काही लोकांना काय ज्ञानेश्वरीमध्ये दिसतं वैराग्यच आहे, काय ज्ञानेश्वरीमध्ये दिसतं त्याग त्याग त्याग. आम्हाला जरा असं चांगलं वर्णन असेल तर आम्ही वाचू ज्ञानेश्वरी, साहित्याचं वर्णन. ज्ञानोबारे म्हणतात या इकडं. मग बघा कसं आहे, ऋतू बरवा शारदो शारदी पुढती चांदो आणि चंद्री जैसा संबंध पौर्णिमेचा. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं, म्हटले वसंती बरवा आराम आरामी प्रिया संगम आणि संगमी आगम उपचारांचा. पहिला वसंती, वसंती बरवा आराम. आराम म्हणजे काय? बाग 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 आहे बाग. पहिली काय पाहिजे? बाग पाहिजे, त्याच्यात फुलं पाहिजेत, फुलाची झाडं पाहिजेत, फळाची झाडं पाहिजेत, सुंदर असा काय पाहिजे? बगीचा पाहिजे फिरायला जायला. हो, नुसतं ज्ञानेश्वरीतला बगीचा ऐकला तरी माणसाचं मन प्रसन्न होते. कसा बगीचा आहे पण म्हटले, नुसता बगीचाच नाही, वसंती बरवा आराम. त्या बागेत वसंत ऋतू आलेला आहे. आणि वसंत ऋतू आल्यावर बाग कशी राहते? वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजेपणे. आणखीन सांगा ना वया पटापट. वसंताचा आला, फळी फुली आपला, गगनाची आढाळा पेलती झाडे. वसंत ऋतू आलाय कशामुळे दिसतो का तुम्हाला? जसं मागच्या ओळीमध्ये शरद ऋतू आलाय दिसतो का आपल्याला? दैवाला शरद ऋतूची उपमा का द्यायची? जसं दैव दिसत नाही तसं शरद ऋतू दिसत नाही. चंद्र दिसतो काय? महत्वाचा विषय सांगितला, महत्वाचा सांगितला काय? वसंत ऋतूला दैवाची उपमा काय द्यायची? दैव जसं दिसत नाही तसा वसंत ऋतू दिसत नाही. शरद ऋतू दिसत नाही तसा दैवसुद्धा दिसत नाही. म्हणून बाग दिसते, फुलं फळंही दिसतात. हो, लोक म्हणतात वसंत आला बरं का. एक बाबा म्हणले वसंत आला ना, तू म्हणला दाखवा आला कुठं. त्याला वाटलं वसंत नावाचा माणूसच चॅप्याला आला काय. वसंत ऋतू आलाय कशावरून? अरे बाबा, ज्या अर्थी फुलं आले, फळं आलेली आहेत, ज्या अर्थी फुलं फुललेली आहेत, त्या अर्थी कोण आलेलं आहे? दिसत नसलं तरी. त्या इथे ज्ञानोबाराय म्हणतात वसंती बरवा आराम आरामी प्रिया संगम. बाग आहे, वसंत ऋतू आलेला आहे. आणि एवढ्यावरच नाही, त्या बागेमध्ये कोण आहे? एकटा बाबा गेलाय का बाबीला बरोबर घेऊन गेलाय? एकटा मिस्टर गेलाय का मिसेस पण बरोबर आहे? अर्जुन आहे आणि अर्जुनाबरोबर सुभद्रा सुद्धा आहे. श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि सगळ्या गोपगोपिका सुद्धा आहेत. असं घ्या. एकदा पती नाही पत्नी बरोबर आहे. प्रिया म्हटलंय बरं का, पत्नी नाही म्हटलं. आवडती पत्नी त्याच्याबरोबर आहे. म्हणजे वसंती बरवा आराम आरामी प्रिया संगमा. प्रिय पत्नी, प्रिय आवडीची व्यक्ती आपल्याबरोबर आहे. आणि संगमी आगम उपचारांचा. नुसता आपली प्रिय व्यक्तीच आहे असं नाही. काय काय ज्ञानेश्वरीत काय काय आहे बघा. वसंत ऋतू आहे, बाग आहे, बागेमध्ये प्रिय व्यक्ती आहे, प्रिय व्यक्ती बरोबर काय आहे? सगळे उपचार आहेत. उपचार म्हणजे काय?
कसले उपचार आहेत बघा. तिथे म्हणतात चंदनाचा सुगंध आहे, मृदू फुलांची शय्या आहे, मधुर पेये आहेत, फळांचे स्वाद आहेत, उत्कृष्ट संगीत आहे बागेत. आणि मग काय बघायचं आहे? अशी बाग आपल्याला पाहिजे म्हणतो. त्या बागेमध्ये काय फवारे असे वेगवेगळे, पक्षी किलबिल करतायत. जसं भगवान परमात्म्याने रासलीला केली त्यावेळेसचं दृश्य असं सांगितले. काय? भगवान पिता रात्री शरोदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्रे योग माया उपाशित. भगवान परमात्मा गेल्याबरोबर जसं काही वसंत ऋतू आला म्हणून सगळी फुलं फळं वेली सगळ्या बहरून गेल्या. यमुनेच्या वाळवंटामध्ये मग पक्षी किलबिल करायला लागले, भुंगेसुद्धा गुंजाराव करायला लागले, मंद मंद सुगंध सगळीकडे वाहू लागला. आणि तिथे मग भगवंताने वेणुवादन करायला सुरुवात केली. वेणू वाजल्याबरोबर आनंदाचं वातावरण तयार झालं. आणि अशी वेणू वाजवली की जे भक्त होते त्या सगळ्यांना तिथं बोलवलं, या. हे सगळं आहे. आता आपला हा चाललाय कशाकरता? दृष्टांत चाललाय. दृष्टांत कशा करता आहे? सिद्धांत करा. सिद्धांत काय आहे? दैवम चैवात्र. आता याच्यात दैव कोण आहे? वसंत ऋतू आहे. म्हणजे शरीर आहे बाग, त्या बागेमध्ये इंद्रिय आहेत वृक्ष, काय वसंती बाग, किंवा इंद्रिय आहेत बुद्धी आहे प्रिया, प्रिया संगम आहे. उपचार आहेत, हो वेगवेगळे उपचार आहेत. इंद्रियांच्या करता उपचार आहेत. म्हणजे काय? डोळ्याकरता सुंदर रूप पुढं आणून ठेवलं आहे, कानाकरता संगीत ठेवलं आहे, जिभेकरता पंचपक्वान्न ठेवलं आहे. जिभही आहे, कानही आहेत, डोळेही आहेत, शरीरही आहे बाग. आणि चांगले आहेत, तरुण आहेत. पण त्या इंद्रियांची देवताच निघून गेली. चष्मा कोणाला दाखवील? डोळा असेल चांगला तर चष्मा आहे. म्हणजे चष्मा लय भारीतला आणला, अरे पण आतल्या डोळ्याला दिसत नाही, त्याचं काय? श्रवण यंत्र आणलं चांगलं, परंतु आत शक्तीच राहिली नाही, ती इंद्रिय देवता गेली निघून. त्याचा काही उपयोग होत नाही. त्या इंद्रियांच्या काय लागतात? देवतांची काय लागते? कृपा लागते. नाना कमळी पांडवा विकास जैसा बरवा विकासही यावा परागाचा. आणखीन एक उदाहरण दिलं आहे. कमळाचा चांगला विकास झाला, विकासात सुगंधी परागाचं येणे घडावे. त्या द्वियोगाने दोन प्रकारचा योग झाला. कमळाचा विकास झाला, फूल, कमळाचं फूल आहे, आणि चांगला विकास झाला. कळी असेल तर ते एवढं खास दिसत नाही कमळ, सुगंधही येत नाही. पण ते उमलल्यानंतर काय झाला? सुगंधही यायला लागला, दिसायलाही चांगलं कमळ दिसतंय. विकासही यावा परागाचा तो. आणि त्याच्यात काय? विकास झाल्यानंतर पराग किरण यावे लागतात. ते फलद्रूप होण्याकरता त्या कमळाच्या फुलातून आणखीन दुसरं कमळ निर्माण होण्याकरता पराग यावे लागतात. ते पराग जे असतात, भुंगा येतो त्या परागावर बसतो आणि ते पराग त्याच्या पायाला चिकटतात. पराग पायाला चिकटतात आणि चिकटलेल्या परागाने दुसरं फूल तयार होतं. माहिती का नाही तुम्हाला? जिथं परागकण नसतात, जिथं परागकण वाहून नेणारे भुंगे नसतात, माशा नसतात, तिथं फुलं येत आहे का? माहिती? शेतकऱ्यालाही माहिती असता पाहिजे. म्हणून माशा पाळतात काय लोक. हो, डाळिंब लावायचं असेल तर काय यावे लागतात तिथं? माशा. जिथं माशा नाही येत तिथं डाळिंबाचे फलद्रूप होत नाहीत. म्हणून आता मला सांगायचं काय, इथे सिद्धांत काय चालला आहे? दैव कारण आहे, आत्मा कारण नाही. पण ते सांगण्याकरता ज्ञानोबरांचे दृष्टांत असे आहेत. हे सुद्धा एका शास्त्रातले सिद्धांत आहेत.
कमळाचा विकास आहे, परागसुद्धा आला पाहिजे आहे. म्हणजे आता इथे कोणतं घेणार दैव? तर दैव कोणतं घेणार? नाना कमळी पांडवा विकास जायचा बरवा, विकासाही यावा परागाचा. पराग घ्यावा लागेल ना. हां, एवढा विचार आपण नेहमी वाचताना करत, म्हणून चर्चेतून किती निघतं बा. म्हणजे कमळही आहे तसं इंद्रिय आहे. कमळाचा विकासही झालेला आहे, इंद्रियांचा विकासही झालेला आहे. पण कमळात जसा पराग आल्यानंतर ते फलद्रूप होतं, तसं इंद्रियांची अधिष्ठात्री देवता असेल तर इंद्रिय कर्म करतात. आणखीन एक उदाहरण दिलं, वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. बघा, दृष्टांत आहेत ते सिद्धांत आहेत की नाही? हा साहित्यशास्त्रातला सिद्धांत आहे. कसं कवित्व असलं पाहिजे ज्ञानोबाराय सांगतात. उगाच कसं तरी कवित्व नको, वाचे बरवे कवित्व पाहिजे. म्हणजे काय असतं, कवित्व असेल तर ते कानाला गोड लागतं. गद्य वाचायला गोड लागतं का पद्य वाचायला गोड लागतं? पद ऐकायला चांगलं वाटतं का नुसतं असं सरळ सरळ ऐकायला चांगलं वाटतं? हे सरळ सरळ ऐकण्यापेक्षा सुद्धा जर पद असेल, छंदात असेल, तर माणसाला ऐकायला गोड वाटतं. तर या ओव्या सगळ्या छंदात आहेत, याच्यात अलंकार आहेत. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी साहित्य टाकलंय म्हणून गोड वाटतंय. तुकाराम महाराजचे अभंग आहेत, काव्य आहे, त्यामुळं गोड वाटतं. ते रस असतो त्याच्यामध्ये, काव्यामध्ये. वाचे बरवे कवित्व, म्हणून कवित्व असलं पाहिजे माणसाला. कविता गोड लागते माणसाला. पण नुसती कविता असून चालेल का? काही काही लोक कवित्व करतात, कविता करतात. टला ट आणि हिंगण बेट, शेते पिकून काय काय काही कवित्व असतं काहींचं. त्या कवित्वामध्ये घेण्यासारखं काहीच नाही. नुसतं कवित्व नको. असे कितीतरी मोठे मोठे कवी होऊन गेले, पण त्यांचं कवित्व सगळे स्वीकारत नाहीत. काही ठराविक लोक स्वीकारतात. कवित्वे बरवे रसिकत्व पाहिजे, म्हणजे त्यात रस निर्माण झाला पाहिजे. कवितातून काय निर्माण झाला पाहिजे? रस निर्माण झाला पाहिजे. कविता ऐकल्याबरोबर मनुष्य असा त्याचं चित्त द्रवीभूत झालं पाहिजे, किंवा रस निर्माण झाला पाहिजे. अनेक रस आहेत. हास्यरस निर्माण, शृंगार रस आहे, करुण रस आहे, वीर रस आहे, शांत रस आहे. हे सगळे रस नवरसी बरवी. कवित्वातून ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रस निर्माण झाला पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. बरं, आनंदही निर्माण होतो, काही रसही निर्माण होतो, काही लौकिक काव्यातून होतो. पण पुढचं महत्त्वाचं आहे, रसिकत्वे परतत्व स्पर्शो जायचा. नुसता रस नको, त्याच्यातून परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. ज्ञानेश्वरी का श्रेष्ठ आहे? गाथाच का श्रेष्ठ आहे? भागवतच का श्रेष्ठ आहे? इतर रसात्मक काव्य भरपूर आहेत. अनेक रसिक कथा आहेत ज्यांनी खूप मोठ्या लिहिलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये परतत्वाचा स्पर्श नसल्यामुळे जे साधू संत आहेत त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. खूप काव्य झाली, पण त्या काव्याचा त्याच्यात परतत्वाचा स्पर्श नसल्यामुळे. कालिदासांची किती मोठी मोठी रचना आहे. कालिदासांनी शाकुंतल लिहिलं. आणखीन कोणतं लिहिलं? शाकुंतल नावाचं नाटक आहे. किती मोठं वाक्य, आणि खूप ते लोक बाहेर डोक्यावर घेऊन नाचतात. शकुंतलेचं आणि त्या भरताचं आख्यान आहे. असं रसभरीत लिहिलं आहे. कालिदासाचं अमर कविता झाली, अमर काव्य झालं ते.
पण तरीसुद्धा तुकाराम महाराजांनी शाकुंतल घेतलं का? किंवा बाकीच्या संतांनी त्याचा पुरस्कार केला नाही का? कारण त्याचं कारण असं आहे, संतांना ते काव्य आवडतं ज्या काव्यामध्ये परतत्वाचा स्पर्श असतो. कदाचित रस नसेल, कविता नसेल, पण परतत्वाचा स्पर्श असेल तर ते आवडतं. रस असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कविता असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये परतत्वाचा काय पाहिजे? स्पर्श पाहिजे. म्हणून वाचे बरवे कवित्व, कवित्वी रस बरवे रसिकत्व, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला नुसतं कवित्व नाही, कवित्वात बरोबर रसिकत्व आहे. किती रस आहेत ज्ञानेश्वरीमध्ये? सगळे रस आहे. नवरस बरवी शागुरू, करवी उचित रत्नांच्या, नुसदीच शांती कथा, आणि जे वाक्पता, जे शृंगाराच्याही माथा. प्रत्येक अध्यायात वेगवेगळे रस आहे. शांताची या घरात अद्भुत आलाय पाहुणेरा, एराय रसा पंथी करा. हां, काय पुढचा दृष्टांत दिलाय? वराडी आहे लुगडी लेणी, अवधूवराचे मिळणी, वराडी आहे लुगडी लेणी. देशीचे अशोकासनी मिरविले रस. सगळे रस घेतले ज्ञानोबाराय म्हणतात, पण कशाप्रमाणे? वधू वराची मिळणी, वराडी आहे लुगडी लेणी. वधू आणि वर त्यांचा मुख्य सन्मान असतो, पण त्याच्याबरोबर जे वराडी आलेले आहेत त्यांना लुगडी, त्यांना लेणी. वरमाई, वरबाप, मामा, काका सगळ्यांना आहे. तसं हे बाकीचे रस म्हणजे मामा काकासारखे, पण मुख्य काय? शांत रस आहे. शांत आहे पती, आणि पत्नी घ्या मग बाकीचे रस तिथे. हा, शांतचे अभिनवेल परिसया मराठी बोल, समुद्राहून खोला अर्थ बरीत, वाचे बरवे कवित्व करीत. पण हे सगळं असताना ज्ञानोबाराय म्हणतात परतत्वाचा स्पर्श. आता ज्ञानोबारायांनी परतत्वाचा स्पर्श कुठं कुठं केला आहे ते सांगा. अशा वव्या सांगा जिथं रसिकत्वही आहे, कवित्वही आहे, जिथं रसिकत्वही आहे आणि परतत्वाचा स्पर्श. अशा वव्या सांगा जिथं काय आहे, कवित्वही आहे, रसिकत्व आहे. वर उद्या सांगा, आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हां, उद्यापासून जोग महाराज सप्ताह सुरू होत असल्यामुळे तिथे प्रवचन असतं 4 ते 5 चालू ठेवायचं आहे, म्हणून आपण 3 ते 4 प्रवचन घेऊ. 4:45 4ला 5 कमी असताना सोडू, तिकडं जाता येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम जोग महाराज की जय. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.